कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत. मला असं वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं एखाद्या परीक्षेसाठी गणित पक्क असलेल्या विद्यार्थ्याला गणिताचा अत्यंत सोपा पेपर द्यावा आणि म्हणावं की आता बघा वेळ घे आणि सोडव, असं काहीसं बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल. कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघंही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होते म्हणल्यानंतर त्यातल्या या अँथमचा आणि आय एम शुअर अजूनही काही गीतं आणि या सगळ्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. जी, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आत्ता जे ट्रेलर पाहिलं आहे रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स अ लॉट. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येते काय ना आमच्यासाठी समाव हे सगळे कलाकार आहेत, हे मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीराजेच बघतो. तर जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना आम्हाला त्याचं मुडकं आणून द्या, आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊंनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय आहे ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातले तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा परतावा. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून, वाचून, बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटलं. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचंय, ही छोटी गोष्ट झाली हो फार. ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. नंतर त्याचं आमच्याकडे काही नाही हो. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलोय आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करत होतो, आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण
पण हे सगळं मी हे जे काही चित्रित केलं आहे, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते आज बघताना फार छान वाटलं. आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे, एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे 1 पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे, तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं, सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. अजय सर, तुमच्या मनात आत्ता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो. पण एक मात्र नक्की सांगेन की सगळ्या मराठी जनांच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवलीत. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे. आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला असं वाटतं अजय सर, अतुल सर, तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावूक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल कायम मनात भावना ठेवता. आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, जी ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा होता? आमच्या दोघांच्या भावना ज्या आहेत ते आणि आपल्या शब्दामध्ये मांडल्या, आपल्या अश्रूमधून मांडल्या. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले, किंवा कसे शिवाजी महाराज यांना इतक्या आपल्या लहानपणी, कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची, करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती. ती ह्या निमित्ताने आता पूर्ण होते ते स्वप्न. त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केला आहे. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल ते, की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन हा, प्रत्येक भारतीय हा, मला वाटतं ना, सगळेजण आपोआप
आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे अतिशय हात जोडलेच जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूडमधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय, याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले हे कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आत्ता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणो कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाचीच इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकीच आहोत, जसं जितूनी सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झालाय. आणि अशा माणसाचं आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा असो, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, ते तुम्ही आत्ता काय ते चाललंय ते मिलेनियम जेनझी कोणी जे काय असेल ते बघा जरा आत्ताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तो त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो. आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल रितेशजी आणि जेनेलिया वहिनी तुमचं खरोखर खूप मनापासून आभार. थँक्यू अतुल सर. आत्ताच तुम्ही जेनझीचा उल्लेख केलात आणि आजकाल सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून जिओ स्टुडिओजने धुरंदर बनवला. धुरंदरचा भाग 2ही आपण पाहिला. पण ज्यांना ओजी रणधुरंदर म्हटलं जातं अशा महाराजांवरचा हा चित्रपट कित्येक पटीनं यशस्वी होईल आणि सगळ्यांच्या मनात पोहोचेल यामध्ये कुठलीच शंका नाही. जेनेलिया मॅमकडे मी येणार आहे. जसं मगाशी उल्लेख झाला बोलताना की सेटवर रितेश सरांनी